आज शनिवार 20 जानेवारी 2024. इथे अमेरिकेमध्ये आता संध्याकाळ झालेली आहे. भारतामध्ये 21 जानेवारीची पहाट. गेल्या 7 जानेवारीला कविवर्य सुरेश भट, ज्यांना आपण मराठी गझलेचे शिल्पकार समजतो, त्यांचा शिष्य आणि माझा अतिशय जवळचा मित्र गझलकार गौरवकुमार आठवले हा कोमात गेला असा निरोप मला त्याच्या पुतण्याकडनं मिळाला. आणि बरोबर गेल्या शनिवारी म्हणजे 7 दिवसाआधी 13 जानेवारीला कृत्रिम श्वासोच्छ्वास बंद झाल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर त्याचं देहावसन झालं, अशी अत्यंत दुःखद बातमी अकालीच मिळाली. आम्हाला अजूनही आठवतं की आम्ही जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाच्या पहिल्या वर्षाला होतो, म्हणजे गौरवकुमार आठवले हा तसा बी.टेक कृषी अभियांत्रिकीचा विद्यार्थी असूनही त्याला मराठी वाङ्मयीन लिखाणामध्ये आणि याच्यामध्ये आधीपासूनच म्हणजे नैसर्गिक आवड होती आणि ती जोपासण्यासाठी म्हणून मला आठवतं की त्याने कविवर्य सुरेश भटांना त्यावेळी एक पत्र लिहिलं. त्या पत्राच्या उत्तरादाखल सुरेश भटांनी त्याला गझलेची 12 खडी ही छोटीशी पुस्तिका पाठवली आणि त्याचा अभ्यास करून गौरवकुमारनं त्याचं जे मराठीतलं वाङ्मयीन लिखाण होतं, त्याला एक प्रकारची शास्त्रशुद्ध अशी मांडणी करून दिशा दिली आणि मराठी गझल ह्या प्रकारामध्ये गेल्या 20-30 वर्षामध्ये त्यांनी अतिशय मोठी प्रगती केली. आणि मी तसा मराठी गझलेचा तज्ज्ञ नाही किंवा मला त्यातलं काही खूप माहिती नाही. परंतु गौरवकुमारच्या सोबत राहत असताना रदीफ आणि काफिया काय असतं, एक कडवं जसं असतं त्याला ते मतला म्हणतात. ह्या गोष्टी मला त्याच्याकडनं कळायच्या. शिक्षण झाल्यानंतर योगायोगाने नाशिकला आम्ही दोघंही कामानिमित्तानं एकाच शहरामध्ये राहत असल्यामुळे वारंवार भेटी व्हायच्या. तो त्याच्या गझल कागदावरती लिहून आपल्या वरच्या खिशामध्ये टाकून यायचा. आम्ही बसायचो. तो सांगायचा, बोलून दाखवायचा, आम्ही चर्चा करायचो. आणि मग काही ज्या गझल होत्या त्या इतक्या अशा म्हणजे अंगवळणी पडलेल्या होत्या की त्या रोज अशा अचानकपणे गुणगुणल्याशिवाय दिवस जात नव्हता. म्हणून आज गौरवकुमार आपल्यात नाहीत, पण त्यांनी लिहिलेली काही हस्तलिखितं आणि काही टंकलिखित गझल प्रकार माझ्या योगायोगाने माझ्या संग्रही आहेत. तर हे मी फेसबुकवर सगळं स्कॅन करून टाकणारच आहे. पण मला असं वाटलं की त्याच्या काही निवडक गझल आणि कविता मला भावल्या, ज्या मी कधी गुणगुणायचो, त्याचं कुठेतरी आज रेकॉर्डिंग करून ठेवलं पाहिजे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. आठवणी गौरवकुमारांच्या गझलेच्या. थोडंसं त्याने मरणाच्या बाबतीत 2-3 गझल आधीच लिहून ठेवलेल्या आहे. त्यातली एक छोटीशी एक 8 ओळींची गझल आहे. असो कसाही सूर आपुला प्रत्येकाला गाणे आहे, मैफल आहे 2 घडीची नंतर येथून जाणे आहे. उधळून टाका प्रेम जगावर प्राण ज्योत जो वर जळते, तेच म्हणावे हृदय कुणाचे दुःख पाहुनी जे कळवळते. पशुपक्ष्यांवर फुलाफुलांवर नभधरतीवर प्रेम झरावे, माणसातल्या माणुसकीच्या त्या ज्योतीवर प्रेम करावे. अर्थ खरा त्याच्या जगण्याला प्रेम इथे जो वाटून जातो, तेच प्रेम झरते डोळ्यातून कंठ जगाचा दाटून येतो. खरं म्हणजे ही वेळ इतक्या लवकर आपल्यावरती माझ्यावरती येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण गौरवकुमारच्या कवितांचे किंवा गझलेचे जे शब्द आहेत
ते केवळ अशा कुठल्या शब्दसंग्रहातून घेतलेले नाहीत. मी अनुभवाने सांगतो, की गौरवच्या लिखाणातले जे शब्द होते, ते सगळे त्याच्या अंतरीचे बोल होते, त्याच्या अनुभवाचे बोल होते. तो प्रत्यक्ष जे जगत होता, जे अनुभवत होता, तेच त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. हे मी अ, अतिशय जबाबदारीने आणि हक्काने आज आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. मला भावलेली गौरवची एक सगळ्यात चांगली गझल, जी गाण्याचा मी छोटासा प्रयत्न करतो. आम्ही ह्याच पद्धतीने त्यावेळी एकमेकांसोबत राहून असंच सहज गुणगुणायचो, गायचो. तर गझलेचं शीर्षक आहे आकाश. आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली, मी पांघरून घेतो काळोख भोवताली, काळोख भोवताली. काट्यात काळजाला गुंफून घेत आहे, काट्यात काळजाला गुंफून घेत आहे, पुन्हा नको विचारू बागेतली खुशाली. काट्यात काळजाला गुंफून घेत आहे, पुन्हा नको विचारू बागेतली खुशाली. आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली, मी पांघरून घेतो काळोख भोवताली. डांबून ठेवलेले आहे ऋतूस माझ्या, डांबून ठेवलेले आहे ऋतूस माझ्या, मी मोहरू कशाला आता इथे अकाली. आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली, बाहेर पाहताना सांभाळ यौवनाला, बाहेर पाहताना सांभाळ यौवनाला, डोळ्यात वासनेच्या आहेत हालचाली. आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली, मी पांघरून घेतो काळोख भोवताली. चोचीत टाकलेल्या दाण्यास पंख आले, चोचीत टाकलेल्या दाण्यास पंख आले, सोडून आज खोपा ही पाखरे उडाली. आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली, एका सुखाकरिता मी दार खोलताना, एका सुखाकरिता मी दार खोलताना, दुःखे युगायुगांची
माझ्या घरात आली, आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली. पाहू कशी गुलाबी स्वप्ने तुझ्या कुशीची, पाहू कशी गुलाबी स्वप्ने तुझ्या कुशीची. डोळ्यात आसवांची गर्दी तुडुंब झाली, आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली. मी पांघरून घेतो काळोख भोवताली, हातावरील रेषा खोडून टाकल्या मी, हातावरील रेषा खोडून टाकल्या मी. भाकीत सांगण्याची मागू नको दलाली, आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली. मी पांघरून घेतो काळोख भोवताली, काळोख भोवताली, काळोख भोवताली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गझल मला आठवतं नाशिक जवळ एक कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने कवी संमेलन होतं. त्या संमेलनामध्ये मी जेव्हा ही गायली तेव्हा प्रेक्षकांमधनं अनेक लोक माझ्यापर्यंत आले आणि म्हणाले की काय सुंदर गझल लिहिली तुम्ही. गौरव माझ्या बाजूलाच उभा होता. मी त्यांना सांगितलं की ही गझल माझी नाही, यातला प्रत्येक शब्द गौरवकुमार आठवलेंचा आहे. इतकी ही अतिशय प्रभावी गझल. इथे अमेरिकेमध्ये आम्ही काही भारतीय कुटुंब जेव्हा एकत्र भेटतो, कधी जेवणाच्या कार्यक्रमाला, कधी कोणाच्या घरी, तेव्हा मी यापूर्वी ही गझल इथेही 2-3दा त्यांच्यासमोर जेव्हा गायली, तेव्हा ज्यांना मराठी कळत नाही, त्यांनासुद्धा अशी उत्सुकता होती हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी माझ्याजवळ बसून हे सगळं समजून घेतलं की नेमका याचा अर्थ काय आणि हे कशा पद्धतीने लिहिलं गेलं. ही अतिशय माझी आवडती गझल आहे गौरवकुमार आठवलेंची. दुसरी एक गझल अशीच मला आवडून गेली, ती गाण्याचा एक छोटासा प्रयत्न. तुझी सकाळी सकाळी धुके दाटताना तुझी याद आली फुले वेचताना. सकाळी सकाळी धुके दाटताना तुझी याद आली फुले वेचताना. सकाळी सकाळी कुठे लागली तू सखे मोहराया, कुठे लागली तू सखे मोहराया. तुझा गंध येतो इथे पाकळ्यांना. सकाळी सकाळी धुके दाटताना तुझी याद आली फुले वेचताना. कसा मी कळेना शहारून जातो, कसा मी कळेना शहारून जातो. तुझे नाव हातावरी गोंदताना. सकाळी सकाळी धुके दाटताना तुझी याद आली फुले वेचताना.
नभी तारकाही प्रकाशित झाल्या, नभी तारकाही प्रकाशित झाल्या, तुझ्या आरतीचा दिवा तेवताना, सकाळी सकाळी धुके दाटताना, तुझी याद आली फुले वेचताना. सखे पापणी पापणी तृप्त झाली, सखे पापणी पापणी तृप्त झाली, तुझे रूप डोळ्यात सामावताना, तुझी याद आली फुले वेचताना, सकाळी सकाळी धुके दाटताना, तुझी याद आली फुले वेचताना. अशीच एक गझल ही मला गायला तेवढं जमणार नाही, पण अत्यंत प्रभावी शब्द आहे. मला ही आणखीन एक भावली म्हणून वाचतो फक्त. सतेज तारा प्रकाशणारा कसा म्हणो मी नभात आहे, सतेज तारा प्रकाशणारा कसा म्हणो मी नभात आहे, न संपणारी निशा अजूनी सदैव माझ्या घरात आहे. जळून गेली तमाम झाडे असा कसा तो वसंत होता, जळून गेली तमाम झाडे असा कसा तो वसंत होता, वसुंधरा ही उदास आता बघा कशी श्रावणात आहे. जगून प्रेता समान मीही स्मशान केले तना मनाचे, जगून प्रेता समान मीही स्मशान केले तना मनाचे, जिवंत संवेदना तशी ही कुठे इथे माणसात आहे. म्हणावयाला मला कुठेही अजून श्रीराम सापडेना, म्हणावयाला मला कुठेही अजून श्रीराम सापडेना, घरातली जानकी बिचारी दशाननाच्या वनात आहे. मला कळेना जनावरांनी कशा करिता उठाव केला, मला कळेना जनावरांनी कशा करिता उठाव केला, तसा इथे हुंदके गिळोनी जगावयाचा प्रघात आहे. फुलून आला ऋतूविनामी दिली जगाने अनंत नावे, फुलून जाता ऋतूविनामी दिली जगाने अनंत नावे, कुणी म्हणाला गुलाब आहे, कुणी म्हणे पारिजात आहे. सुकून गेली असेल मेंदी जरी तुझ्या आज कुंपणाची, सुकून गेली असेल मेंदी जरी तुझ्या आज कुंपणाची, सखे इथे अंगणात चाफा अजूनही यौवनात आहे. करू नका फैसला कुणीही आताच माझ्या पराभवाचा, करू नका फैसला कुणीही आताच माझ्या पराभवाचा, जरी असे एकटा तरी मी लढावयाला रणात आहे. सतेज तारा प्रकाशणारा कसा म्हणो मी नभात आहे, न संपणारी निशा अजूनी सदैव माझ्या घरात आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की गौरव कुमारांचे शब्द हे केवळ बाहेरच्या शब्दसंग्रहातून घेतलेले नव्हते, तर ते आयुष्य जे जगत होते, ज्या पद्धतीने त्यांना अनुभव येत होते, त्यातनं निर्माण झालेले हे सगळे बोल आहे. त्यामुळे मी अतिशय जवळ असल्यामुळे कदाचित मला त्याची तीव्रता जास्त माहिती आहे की विशेषतः त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये दुर्दैवाने त्याच्या नशिबात जी माणसं आली, त्यातली बरीचशी माणसं विश्वासघातकी, ज्याला आपण मराठीमध्ये भामटी माणसं म्हणतो, अशा प्रकारची माणसं आली. आणि त्याची एक साधी अपेक्षा होती की त्याला कोणीतरी त्याच्या भावना समजून घ्याव्या आणि त्याला थोडीफार मदत करावी, पण इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा त्याला मोठा संघर्ष करावा लागला. अखेरपर्यंत तो त्याचं दुःख सांगत राहिला, पण त्याच्यावरती मार्ग कधी निघालाच नाही. आणि म्हणूनच कदाचित अशी अवेळी आपल्यातून निघून जाण्याची वेळ त्याच्यावरती आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली साठी म्हणून लिहिलेली त्याने गझल ही माझी आणखीन एक आवडीचीच आहे आणि मी वारंवार ही गझल गुणगुणायचो. अनेक माझ्या मित्रांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी ही पाठवायचो गौरवकुमार आठवलेंच्या नावाने. तर ही गझल थोडीशी गाण्यासारखी आहे म्हणून गातो. ही श्रद्धांजली घे तुला लाडक्या मायभूमीच्या फुला, ही श्रद्धांजली घे तुला
दलितांचा प्राण सखा तू, सर्वांचा वाली होता. दलितांचा प्राण सखा तू, सर्वांचा वाली होता. आधार झोपडीचा तू, जणू माळी मळ्याचा होता. ही बाग फुलवून इथे भुवर तू, दूर निघून का गेला. ही श्रद्धांजली घे तुला, ही श्रद्धांजली घे तुला, लाडक्या मायभूमीच्या फुला. ही श्रद्धांजली घे तुला. झिजविला देह असा तू, जणू चंदन ही लाजविले. झिजविला देह असा तू, जणू चंदन ही लाजविले. उठविला समाज सगळा, जणू प्रेतासही जागविले. या भारत भूलारुणी करुणी, ज्ञानदीपा तू विझला. ही श्रद्धांजली घे तुला. जनदाही दिशातील सगळे, आक्रोश करुणी रडती. जनदाही दिशातील सगळे, आक्रोश करुणी रडती. घातली झडप काळाने, न कळता प्रशांत राती. नभी सूर्य पहाटे असता परी, अंधारची सर्व पसरला. ही श्रद्धांजली घे तुला, ही श्रद्धांजली घे तुला, लाडक्या मायभूमीच्या फुला. ही श्रद्धांजली घे तुला. तव देह चितेवर निजता, आसवे अनावर झाली. हरविला कोहिनूर हिरा, भारत माता हळहळली. नतमस्तक होऊनी आम्ही वाहतो, श्रद्धांजली ही तुला. ही श्रद्धांजली घे तुला. ही श्रद्धांजली घे तुला, लाडक्या मायभूमीच्या फुला. ही श्रद्धांजली घे तुला, ही श्रद्धांजली घे तुला. अशीच एक बोन्साय नावाची गझल गौरव कुमार आठवलेंनी लिहून ठेवलेली. ही त्यांच्या हस्ताक्षरातलं जे मूळ लिखाण आहे ते अजूनही माझ्याकडे आहे. मी हे स्कॅन करून फेसबुकच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. ही मला गाता येणार नाही, म्हणून मी फक्त वाचण्याचा प्रयत्न करतो. जे कराया लागले आम्हावरी अन्याय बाबा, जे कराया लागले आम्हावरी अन्याय बाबा, लागलो चाटायला त्यांचेच आम्ही पाय बाबा. उन्नतीचा मार्ग नाही लाभला आम्हा अजूने, उन्नतीचा मार्ग नाही लाभला आम्हा अजूने. तूच एखादा नवा घेऊन ये पर्याय बाबा. लागलो चाटायला आम्ही त्यांचेच आम्ही पाय बाबा, जे कराया लागले आम्हावरी अन्याय बाबा. हा कसा खुर्चीकरिता मांडला बाजार त्यांनी, हा कसा खुर्चीकरिता मांडला बाजार त्यांनी. लागले आता विकाया ते स्वतःची माय बाबा, जे कराया लागले आम्हावरी अन्याय बाबा. लागलो चाटायला त्यांचेच आम्ही पाय बाबा. शिवशक्ती भीमशक्तीचा इथे झाला घरोबा, शिवशक्ती भीमशक्तीचा इथे झाला घरोबा. एकतेचा बेगडी झाला सुरू अध्याय बाबा. लागलो चाटायला त्यांचेच आम्ही पाय बाबा.
राबणाऱ्यांनाच नाही खावयाला अन्न येथे. राबणाऱ्यांनाच नाही खावयाला अन्न येथे. चोरट्यांचा श्वानही खातो दुधाची साय बाबा. लागलो चाटायला त्यांचेच आम्ही पाय बाबा. रक्त शोषूनी जयांनी घोर अत्याचार केले. रक्त शोषूनी जयांनी घोर अत्याचार केले. ते कसे करतील इथल्या दुःखितांचा न्याय बाबा. लागलो चाटायला त्यांचेच आम्ही पाय बाबा. जे कराया लागले आम्हावरी अन्याय बाबा. बांधिले पुतळे तुझे आम्ही नभाला गाठणारे. बांधिले पुतळे तुझे आम्ही नभाला गाठणारे. अनविचारांचा तुझ्या केला इथे बोनसाय बाबा. अनविचारांचा तुझ्या केला इथे बोनसाय बाबा. लागलो चाटायला त्यांचेच आम्ही पाय बाबा. जे कराया लागले आम्हावरी अन्याय बाबा. ही एप्रिल 2004 मध्ये लिहिलेली, गौरवकुमार आठवलेंनी लिहिलेली ही गझल आहे. अतिशय प्रभावी. अनेक यातल्या कविता गौरवकुमारांनी गायलेल्या पण आहेत. वाचनसुद्धा त्याचं अनेक ठिकाणी केलेलं आहे. काही प्रकाशितसुद्धा झालेले आहे. गझलकुमारांचे 2 गझल संग्रह प्रकाशित झाले होते. त्यामध्ये काही यातल्या गझल प्रकाशितही झालेल्या आहेत. आणखी एक गझल जी मला चांगली वाटली किंवा भावली. तशा सगळ्याच गझल आहेत, सगळ्या चांगल्या. आता इतकं सगळं शक्य नाही, पण जेवढं आहे तेवढं, मला जेवढं जमतं तेवढं मी एक छोटासा प्रयत्न करतोय. मी कसा सांगू कुणाला कोणता विकार आहे. मी कसा सांगू कुणाला कोणता विकार आहे. भेटतो येथे मला तो सांगतो बेकार आहे. रे किती ठेवू भरोसा शुभ्रपंखी पाखरांचा. रे किती ठेवू भरोसा शुभ्रपंखी पाखरांचा. 5 वर्षातून त्यांचा एकदा होकार आहे. भेटतो येथे मला तो सांगतो बेकार आहे. खर्चुनी पैसा तयांनी घेतल्या लाखो उपाध्या. खर्चुनी पैसा तयांनी घेतल्या लाखो उपाध्या. शिक्षणाची ज्ञानगंगा ही अशी भिकार आहे. भेटतो येथे मला तो सांगतो बेकार आहे. कागदाच्या पुंगळ्या मी घेऊन गेलो विकाया. कागदाच्या पुंगळ्या मी घेऊन गेलो विकाया. हाय रद्दीच्या दुकानी गर्दी ही चिक्कार आहे. भेटतो येथे मला तो सांगतो बेकार आहे. पांगळे आणि लुळे केले जयाने यार माझे. पांगळे आणि लुळे केले जयाने यार माझे. शिक्षणावरती अशा आमुचा धिक्कार आहे. भेटतो येथे मला तो सांगतो बेकार आहे. मी कसा सांगू कुणाला कोणता विकार आहे. ही शिक्षणाशी संबंधित त्याचं लिखाण असल्यामुळे कदाचित मला ते जास्त, मी शिक्षण क्षेत्रात काम करतो. प्राध्यापक जाम सांडेकरांनी मुंबईमध्ये जो एक त्यांचा वार्षिकांक प्रकाशित केला, त्याच्यामध्ये शिक्षणाशी संबंधित माझाही एक लेख प्रकाशित केलेला होता. गौरवकुमारांची आणि माझी त्याच्यावरती चर्चा व्हावी. त्यातलं एक माझं जे एक प्रभावी असं वाक्य होतं किंवा प्रभावी असा जो एक पॅराग्राफ होता, तर तो त्यांनी मुद्दाम असा ठळक अक्षरांमध्ये एका चौकटीमध्ये छापलेला होता. त्याच्यात मी असं म्हणालो होतो की केवळ राजकारण आणि पैशांच्या आहारी गेलेल्या आजच्या विकृत शिक्षण व्यवस्थेतून उद्याच्या पिढीचे समर्थ वारसदार निर्माण होण्याच्या ऐवजी शिक्षित लुटारूंच्या टोळ्या निर्माण झाल्या तर या पापाचं खापर आपण कुणाच्या डोकावर फोडणार. आणि ती परिस्थिती तेव्हा तर तशी होतीच होती, आता त्याहीपेक्षा जास्त बिघडत चालली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की गौरवकुमारांचे शब्द हे त्यांचं स्वतःच्या प्रतीचं, माणसांतल्या संबंधांमधलं आणि सामाजिक आणि राजकीय परिस्थिती किंवा आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे त्याच्याशी संबंधित त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या, जे काही अनुभव होते, त्या अतिशय तीव्रतेनं त्यांनी त्यांच्या पद्धतीने शब्दबद्ध करून ठेवले. हा शब्दसंग्रह ते आपल्या मागे सोडून गेले. मला असं वाटतं ही आजच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. इतकं असं म्हणजे आतून स्फुरलेले शब्द यापुढे कोणी इतक्या प्रभावीपणे लिहून काढतील प्रयत्न करतात सगळेजण, पण दिवसेंदिवस हे सगळं कमी होत चाललं. कारण आपण कृत्रिम जगाकडे सगळीकडे चालण्याचा वाट आहे. हा जो एक मूळ ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक जो गुण असतो तो लोप पावत चालला. नुसतं याच क्षेत्रातून नाही तर बहुतेक सगळ्या क्षेत्रातनं हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. अशीच एक आणखी प्रकाश नावाची गौरवकुमार आठवलेंची गझल.
येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश यावा, येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश यावा, प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा. गावे उजाड झाली कित्येक वादळाने, गावे उजाड झाली कित्येक वादळाने, ओसाड उंबऱ्यांचा थोडा विचार व्हावा. देहात पेटलेल्या वाती विझून गेल्या, देहात पेटलेल्या वाती विझून गेल्या, पाहून आसवांचा डोळ्यात पूर यावा. आकाश चंद्र तारे जाणून खूप झाले, आकाश चंद्र तारे जाणून खूप झाले, माणूस माणसाला आता तरी कळावा. शाब्दिक पाकळ्यांचा खोटा नको दिलासा, शाब्दिक पाकळ्यांचा खोटा नको दिलासा, आतून काळजाला ओला झरा असावा. स्वप्नातल्या तुझ्याही बागेत फूल यावे, स्वप्नातल्या तुझ्याही बागेत फूल यावे, थोडा सुगंध माझ्या वस्तीत दरवळावा. येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश यावा, प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा. हे नैसर्गिक शब्द आहेत गौरवकुमार आठवल्यांचे. गौरवकुमार आठवल्यांचं आणि माझं म्हणजे बालपण म्हणा, जन्मस्थान म्हणा, हे सगळं विदर्भातलं, ज्याला आपण वऱ्हाडातलं म्हणतो. तर आपसुकच वऱ्हाडी शब्दांवरतीही गौरवकुमारांचं प्रभुत्व होतं, म्हणून त्यांनी वऱ्हाडी भाषेमध्ये काही गझल लिहून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या एक दोन आहेत चांगल्या, ज्या मी थोड्या वाचून दाखवण्याचा म्हणा किंवा थोडाफार गाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक आहे पीक. नदी नाल्याचं कुठून पाणी मातीत तिच्या मुरते, नदी नाल्याचं कुठून पाणी मातीत तिच्या मुरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. फुलई आले पात्याई बेजा, पराठी दिसे कंबर मांड्या, फुलई आले पाथ्याई बेजा, पराठी दिसे कंबर मांड्या, भुळापासून शेंडा पावतर, झाडाले भल्ल्या निब्बर बोंड्या, मोकाट ढोर काहून असे कुपा कुपान चरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. हिरवीगार नेसून साळी, छाती एवढी वाळली तूर, हिरवीगार नेसून साडी, छाती एवढी वाढली तूर, पिवया चोईन कया फुलाच्या, झाकला जसा ज्वानी तऊर, वाराही कसा होऊन पिसा, झेपोटी तिची धरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. जोंधया उभा बळ्यावरून, पराठी काठ पाहे चोरून, जोंधया उभा बळ्यावरून, पराठी काठ पाहे चोरून, दुधाळ झाले वाणीचे दाणे, पाखरून येते चोची भरून, नाजूक हाती गोफन तिची, धुऱ्या धुऱ्यानं फिरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. हिरी भोवती गवत भारी, बांधा बांधान काटेरी बोरी, हिरी भोवती गवत भारी, बांधा बांधान काटेरी बोरी, दांडात लंब्या काकळ्या तिच्या, खायाले जशा टपल्या पोरी, टपोरे बोर पाळाया पोर, चोरून गोटे मारते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. चविले भारी तिखट मिरच्या, वयात आली पपई गोळ, चविले भारी तिखट मिरच्या, वयात आली पपई गोळ, नारीच लागे गुळचट भल्ली, पाळी आलेल्या पेरूची फळ, कळत नाही कोणाले काही, बियाणं कोणतं पेरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. नदी नाल्याचं कुठून पाणी मातीत तिच्या मुरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते, पाहून तिच्या शेतात पीक गावात लोक झुरते. अशीच एक हुंड्याची जी प्रथा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आहे, इतकं आपण पुढारलेपणा म्हणतो पण अजूनही ते तसंच आहे. त्याच्यावरती गौरवकुमारांनी लिहिलेली ही गझल. लगन झालं आपल्या वाल, कळत नाही काव तुले, लगन झालं आपल्या वाल, कळत नाही काव तुले, नाव घेऊन बल्लावत, काही वाटत नाही का तुले, विचारत नाही काही जात कुठे बी बसाले,
विचारत नाही काही जात कुठे बी बसाले. घरातला धंदा पाणी काहून करा लावत मले. एका जागी झोपून तरी पत्ता लागत नाही मले. एका जागी झोपून तरी पत्ता लागत नाही मले. रातची पैत उठून कुठी देत सोडून एकट्याले. काल पार्टीले बोलावलं होतं माह्या सोबत्याले. काल पार्टीले बोलावलं होतं माह्या सोबत्याले. घरी आल्यावर काहून काही काही बोलली त्याले. राहून शहरात इथं नोकरी करा लागते मले. राहून शहरात इथं नोकरी करा लागते मले. असं वागत जाऊ नको हात जोडून सांगतो तुले. परकर नेसून काहून राहत साड्या हायत ना नेसाले. परकर नेसून काहून राहत साड्या हायत ना नेसाले. तू काही लहान नाही आता माया काखीत बसाले. महिना झाला नाही अजून एकही आपल्या लग्नाले. महिना झाला नाही अजून एकही आपल्या लग्नाले. मले कळत नाही आता दिवस राहिले कसे तुले. आणि शेवटचा मतला. तुवा कसूर काहीच नाही समद कळून राहिलं मले. तुवा कसूर काहीच नाही समद कळून राहिलं मले. हुंडा घेतल्याचं हे पाप आता भवून राहिलं मले. लगन झालं आपल्यावाला कळत नाही काव तुले. नाव घेऊन बोलावत काही वाटत नाही का तुले. 24 जून 2003 रोजी गौरवकुमार आठवलेंनी पूर्ण केलेली ही एक गझल थोडासा प्रयत्न करून बघतो. शीर्षक आहे सूर्य. वागलो होतो जरासा मी तिच्याशी संयमाने. वागलो होतो जरासा मी तिच्याशी संयमाने. लागली होती बघाया का बरे तू संशयाने. हे बरे झाले मला तू एकदाचे ठार केले. हे बरे झाले मला तू एकदाचे ठार केले. लागलो होतो मराया मी तिच्या आश्वासनाने. हाय माझ्या सोयऱ्यांनी केवढे सत्कर्म केले. हाय माझ्या सोयऱ्यांनी केवढे सत्कर्म केले. कापला माझा गळाई ऐनवेळी आदराने. लागलो मोहराया मोहराया लागलो मी ऐन वैशाखात आता. मोहराया लागलो मी ऐन वैशाखात आता. जाळले होते मला ही कैक वेळा श्रावणाने. मौन ठेवूनी कसे तू अंतरी आघात केले. मौन ठेवूनी कसे तू अंतरी आघात केले. सांगता आलेच नाही जे मला संभाषणाने. सांगता आलेच नाही जे मला संभाषणाने. ते मला पाहून डोळे लागले झाकावयाला. ते मला पाहून डोळे लागले झाकावयाला. झाकला होता कधी का सूर्य डोळे झाकल्याने. झाकला होता कधी का सूर्य डोळे झाकल्याने. लागली होती बघाया का बरे तू संशयाने. वागलो होतो जरासा मी तिच्याशी संयमाने. आणि गौरवकुमारांचे शब्द म्हणजे त्यांचे अनुभव होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं की अतिशय दुर्दैव आहे की ज्याला आपण पाषाण हृदयी माणसं म्हणतो, दगडी माणसं, ज्यांच्यात आपुलकी नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, ओलावा नाही, अशा माणसांकडून माणुसकीच्या अपेक्षा करता 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 शरीर आणि मन गौरवकुमारांचं झिजत गेलं आणि शेवटी ही अशी वेळ गौरवकुमारांवरती आली. गौरवकुमारांनी मरणावरती 2 गझल लिहून ठेवल्या, त्या शेवटी वाचतो आणि मग हा शब्दसंग्रह गौरवकुमारांचा आपण इथेच थांबवूया किंवा मी थांबवतो. शीर्षक आहे मरण. जिला हवे ते शब्द कळाया तिला नेमके कळले नाही. जिथे फुलाने सुगंध द्यावा तिथेच ते दरवळले नाही. असा कशाला वेचित गेलो रस्त्यामधली काटे मीही. असा कशाला वेचित गेलो रस्त्यामधली काटे मीही. जिथे पडावे पाऊल तिथे तिचे नेमके पडले नाही.
सखे तुझी ग भेट घ्यावया उलटून गेली हयात माझी. क्षितिजाच्याही पल्याड गेलो गाव तुझे सापडले नाही. स्मशानातल्या शोकसभेला तुडुंब होती गर्दी माझ्या. स्मशानातल्या शोकसभेला तुडुंब होती गर्दी माझ्या. जो तो ऐसा प्रसन्न हसला कुणी जराही रडले नाही. तुझ्याकरिता श्वास रोखला सखे परी तू आली नाही. लाजून सांगे मृत्यू मजला मरण असे परवडले नाही. जिला हवे ते शब्द कळाया तिला नेमके कळले नाही. जिथे फुलाने सुगंध द्यावा तिथेच ते दरवळले नाही. आणि शेवटची एक गझल आहे, त्याचंही शीर्षक आहे मृत्यू. तू अंत जीवनाचा पाहू नकोस मृत्यू. तू अंत जीवनाचा पाहू नकोस मृत्यू. येतो म्हणून येणे का टाळतोस मृत्यू. आधीच जीवनाने आयुष्य राख केले. आधीच जीवनाने आयुष्य राख केले. अस्थि उगाच माझ्या का जाळतोस मृत्यू. सारी हयात माझी कोरी निघून गेली. सारी हयात माझी कोरी निघून गेली. प्रत्येक पान माझे का चाळतोस मृत्यू. कित्येक जीवनांना मातीत गाडले तू. कित्येक जीवनांना मातीत गाडले तू. का एक प्राण माझा नाकारतोस मृत्यू. आले निरोप द्यावा बेचैन आप्त माझे. आले निरोप द्यावा बेचैन आप्त माझे. आशा अशी तयांची का मारतोस मृत्यू. ये मोकळ्या मनाने बैसून बोल थोडा. ये मोकळ्या मनाने बैसून बोल थोडा. दारामध्ये कशाला रेंगाळतोस मृत्यू. ना राहिला तुझाही आता मला भरोसा. ना राहिला तुझाही आता मला भरोसा. वेळेवरी बहाणे का सांगतोस मृत्यू. तू अंत जीवनाचा पाहू नकोस मृत्यू. येतो म्हणून येणे का टाळतोस मृत्यू. हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा की कविवर्य सुरेश भटांच्या ज्या 2 ओळी आहेत त्याही त्यांच्या जगण्यातल्या अनुभवातून आलेल्या आहेत. सुरेश भटांनी लिहून ठेवलेलं आहे की मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. जगण्याने छळले होते मृत्यूने केली सुटका. कदाचित हा दुर्दैवी योगायोग असावा की सुरेश भट कविवर्य, मराठी गझलेचे शिल्पकार उद्गाते आणि त्यांचा शिष्य गौरवकुमार आठवले, दोघांच्याही नशिबी अशीच दुःख आली, असंच जगणं आलं. जवळच्या माणसांनी समजून घ्यावं अशी रास्त अपेक्षा होती, ती कधी पूर्ण झाली नाही आणि ही दुर्दैवी वेळ आज आपल्या सर्वांवरती आली. पण गौरव कुमारांनी त्यांच्या 55 वर्षाच्या उभ्या आयुष्यामध्ये हा जो सगळा एवढा मोठा शब्द प्रवास केला, शब्दसंग्रह करून ठेवला, तर तो आपल्याकडे आहे. त्या रूपानं गौरव कुमार आठवले हे शरीरानं जरी आपल्यातून गेले असले तरी हा त्यांचा जो ठेवा आहे हा आपल्याकडे चिरंतन आहे. हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंत हे राहणार आहे. तर ह्या अशा आमच्या मित्राला आज ही एक छोटीशी शब्दांजली, त्यांचे शब्द त्यांना अर्पण करण्याचा थोडासा प्रयत्न केला. आपण यामध्ये सहभागी झालात. आपण हे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. गौरव कुमारांना पुन्हा एकदा विनम्र श्रद्धांजली आणि जिथे कुठे ते असतील तिथे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि चिरंतन त्यांचा आत्मा सुखी आणि शांत राहो अशीच ईश्वराकडे प्रार्थना आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.